कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घ्या. विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या. नागरी सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना. उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात गृहसचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार. एनडीआरएफ, एसडीआरएफ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान गायब झालेत का, असा प्रश्न उपस्थित. पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत. शाहबाज शरीफ कुठे आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उपपंतप्रधानांचं उत्तर. पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनामध्ये रिकाम्या खुर्च्या. विशेष अधिवेशनात पाक मंत्री आणि खासदारांची दांडी. देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही. मौलाना रेहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं. यूएनएससी मधील पाकिस्तानचा दावा फोल. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही. यूएनएससी मध्ये कोणताही ठराव मंजूर नाही. अरबी समुद्रामध्ये चीनची हेरगिरी वाढली. भारतीय नौदलही सतर्क. चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय. भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष. दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद. पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त. पाकिस्तानी आर्मी जनरल असीम मुनीरला भारताच्या हल्ल्याची भीती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ, असीम मुनीरची पोकळ धमकी. युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर. एलओसीवर भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करेल. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ घाबरला. भारत दक्षिण आशियाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलतोय, आसिफचा आरोप. भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. पाकची अर्थव्यवस्था डबघाईला येईल. आंतरराष्ट्रीय डेटा आणि रिसर्च संस्था मूडीचा पाकिस्तानला इशारा. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेमधली गावं आणि रस्ते सुनसान. हॉटेल्स आणि मदरसेही बंद. युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्वत्र घबराटीचं वातावरण. भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलं. पाकची शेती संकटात. खरीपाच्या सुरुवातीलाच 21% पाणी टंचाई. पाकिस्तानच्या इस्राची माहिती. लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार. पाकिस्तानच्या संसदेत भारतविरोधी ठराव एकमतानं मंजूर. पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न मानला जाईल. बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली. पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक. मंत्र्यांसाठी विविध वातानुकूलित कक्ष सज्ज. मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष. 1 रुपयात पीक विमामुळे 6,000 कोटींचा भूर्दंड. बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उजेडात. बेस्टच्या तिकिटामध्ये या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेपाठोपाठ परिवहन प्राधिकरणाचीही मंजुरी. मुंबईमध्ये तुर्तास पाणी कपात नाही. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा. मुंबई महापालिकेची माहिती. पाणी कपातीपासून मुंबईकरांना तुर्तास दिलासा. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा. तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीनं नुकसान. राज्यावर पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.